मुंबईत शिवसंवाद दौरा संपन्न महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वॉर्डनिहाय कामाचा घेतला आढावा। बैठकीमध्ये शाखा प्रमुख आणि पक्षप्रमुखांसोबत चर्चा। एसटीच्या अध्यक्षपदाचं स्टेअरिंग शिवसेनेकडे जाण्याची शक्यता। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांची निवड होण्याची सूत्रांची माहिती। पुढील आठवड्यात निर्णय होण्याची दाट शक्यता। मुंबईच्या आझाद मैदानावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी पुकारलं काम बंद आंदोलन। गेल्या 5 दिवसांपासून आंदोलकांचं उपोषण सुरू। पुण्यात दारूच्या नशेत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी क्रीम किचन बारमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ। गौरव आहुजाच्या हॉटेलबाहेर महिला काँग्रेसचं आंदोलन। गौरव आहुजावर कठोर कारवाई करण्याची मागणी। बीडमध्ये व्यापाऱ्यांचे 2 लाख रुपये चोरट्यांनी केले लंपास। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। परभणीमधील कॉलेज कॅन्टीनमध्ये 2 शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। संपूर्ण घटना विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित। गंगाखेडच्या संत जनाबाई महाविद्यालयातील घटना। पुण्यात बीआरटी मार्गावर बस आणि टेम्पोचा भीषण अपघात। अपघातात टेम्पो आणि बसचे मोठे नुकसान। कल्याणमध्ये सिमेंट मिक्सर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात। ब्रेक फेल झालेल्या मिक्सर ट्रकची टेम्पोसह रिक्षाला धडक। अपघातात 3 ते 4 गाड्यांचं नुकसान। अहिल्यानगरमधून 4 बांगलादेशी महिलांना घेतलं ताब्यात। श्रीगोंदा पोलीस आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त कारवाई। बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची महिलांकडून माहिती। नवी मुंबईतील कोपरी गावात ड्रग्ज विरोधात कारवाई। परदेशी महिलेसह एकाला अटक। 20,65,000चे ड्रग्ज जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।